मित्रांनो, आपल्या या संगीत परिवारासाठी उदय नानिवडेकर लिखित एक लेखमाला आपण चालू करत आहोत. विषय आहे लता दीदींची कमी ऐकली गेलेली, न ऐकलेली, अप्रचलित, अनवट, अनोळखी गाणी आणि त्या गाण्यांचा रसास्वाद. बहुतेक कार्यक्रमांमधून आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या कानावर पडतात ती लता दीदींची अतिपरिचित लोकप्रिय गाणी. पण त्यांची विविध संगीतकारांनी केलेली खूप कमी ऐकलेली किंवा न ऐकलेली गाणी त्यांच्या रसास्वादासह रसिकांना आठवावीत, माहिती व्हावीत व त्यांचं ऐकणं समृद्ध व्हावं, हाच हेतू आहे या लेखमालेचा. श्री उदय नानिवडेकर यांच्या गेल्या 50हून अधिक वर्षांच्या संपन्न श्रवण संस्कृतीतून व विशेष चोखंदळ अनुभूतीतून ही गाणी ऐकण्याचा व माहिती करून घेण्याचा आनंद वेगळाच असेल, हा विश्वास आहे आम्हाला. यासाठी सादर आहे ही लेखमाला दुर्मिळ गीतरत्न. प्रत्येक दुसऱ्या शनिवारी म्हणजे अल्टरनेट सॅटर्डेला ही लेखमाला सादर होईल. आपण सर्वांनी ती जरूर ऐकावी, लाभ घ्यावा व प्रतिसाद किंवा अभिप्राय द्यावा ही विनंती. आज सादर आहे या दुर्मिळ गीतरत्नामधील पहिलं रत्न. नींद कभी रहती थी आंखों में, अब रहते हैं सावरिया. चांदणं आभाळभर फुलत चाललेलं, तसंच फुलणारं तिचं कोवळं तन्मन व त्यामधून वाऱ्याच्या मंद प्रसन्न झुळकेसारखं तिचं प्रफुल्लित होऊन विहरणं. पहिल्या प्रेमाची पहिली लाजरी कबुली ती त्या एकांतात स्वतःशीच हळुवारपणे देतीये. डोळ्यात कधीतरी चंद्र तरळत असेल, पण आता तिथे फक्त तो आहे. कुठेही पहा तोच आहे. त्याचे ते सर्वत्र अवतीभोवती असणं ती रोमांचितपणे अनुभवतीये आणि म्हणतीये, नींद कभी रहती थी आंखों में, अब रहते हे सावरिया. तरल प्रेम तितक्याच हळुवारपणे व्यक्त करणारी जी अगदी कमी गाणी आहेत, त्यातलं हे एक खूप वरच्या क्रमांकाचं गाणं. चित्रपट 1966चा आसरा. गीतकार आनंद बक्षी, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल. हे गाणं माला सिन्हा यांच्या सौंदर्यपूर्ण विभ्रमांवर चित्रित आहे, पण त्यापेक्षा सौंदर्यपूर्ण आहे त्याची चाल व त्यातला लता दीदींचा हळुवार तरल आवाज. गाण्याच्या ॲडलिबमधल्या छोट्याशा हुंकारामध्येच जाणवायला लागतं की काहीतरी स्वर्गीय ऐकायला मिळणार. मग थोडासा व्हायब्रोफोन आणि 4/4च्या ढोलकच्या खास LP वजनाच्या ठेक्यात गाणं सुरू. सुरेख मुकडा संपल्यावर M1 नाहीच, आहेत ते लता दीदींचे 3 छोटे छोटे सुंदर रोमॅन्टिक आलाप. M1 किंवा M2 अजिबात न वाजवण्याचे प्रयोग पंचमदांच्या तसेच इतरांच्याही काही गाण्यातून आढळतात, पण फक्त आलापांनी M1ची जागा भरण्याचा कदाचित हा पहिलाच प्रयोग असावा. त्या मधुर आलापांमध्येच गाण्याची वातावरण निर्मिती पूर्ण होते. मग पुढचे तिन्ही अंतरे समानच आहेत. गीतातले हळुवार नाजूक भाव जपण्यासाठी गाणं एकदाही तारसप्तकात जात नाही. गाण्याचं सगळं चलन मंद्र व मध्यसप्तकात. तिन्ही अंतरे अतिशय हळुवारपणे मंद्रातून सुरू होतात, स्वतःशीच कुजबुजल्यासारखे. पुढे M2ला शिवजींचं संतूर आणि पक्ष्यांचे आवाज. जणू निसर्गही तिच्या भावनांना साथ देतोय आणि आनंद बक्षी साहेबांचे मुलायम रेशमी शब्दही त्याच भावनांच्या सुरांमध्ये गुंफलेले. झूठ बोली पवन कहने लगी आई बहार, झूठ बोली पवन कहने लगी आई बहार, हम बाग में गए देखा वहाँ प्यार ही प्यार. फूल रहते होंगे चमन में कभी, फूल रहते होंगे चमन में कभी, अब रहते हे सावरिया. लता दीदींचंच एक सुंदर मराठी गाणं आहे, सावलीस का कळे. त्यातील एक ओळ आहे, सांगते अबोली का कुणास मुग्ध भावना. पण इथे या गाण्यातल्या तिच्या मुग्ध भावना केव्हाच ऐकणाऱ्याच्या अंगभर रोमांच फुलवून गेलेल्या असतात. ऐकूया तेच गाणं, नींद कभी रहती थी आंखों में, अब रहते हैं सावरिया.